तुमच्या घरामध्ये सत्यनारायण पूजा होते? मग हे का होते? खरंच माहिती आहे का? सत्यनारायणाची पूजा ही फक्त प्रसादासाठी नाही, तर त्याच्यामागे एक खोल सत्य आहे. सत्य आणि नारायण. सत्य म्हणजे सत्य बोलणारा आणि नारायण म्हणजे हे भगवान विष्णूंचे स्वरूप. ही पूजा आपण घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य आणि समाधान प्राप्त होण्यासाठी तसेच आपल्यावरचे संकट दूर करण्यासाठी हे करत असतो. पण याची मूळ कथा अशी सांगते, की जे लोक खोटं बोलतात, देवाचं नाव घेऊन विसरतात, त्यांच्या आयुष्यामध्ये देव हा अडचणी निर्माण करतो. पण त्याउलट जे लोक सत्य बोलतात, सत्यवचनावरती चालतात, सत्याच्या मार्गाने जातात, त्यांच्या आयुष्यामध्ये देव हा स्थैर्य निर्माण करतो आणि त्यांच्यासोबत हा अनंत काळ राहतो. पुराणात कथा अशी आहे, की एका व्यापाऱ्याने संकल्प केला आणि तो विसरला. म्हणून त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप नुकसान सहन करावं लागलं. म्हणूनच या पूजेला संकल्पाची पूजा असे सुद्धा म्हणतात. सत्यनारायणाची पूजा ही काही चमत्कार नाही, पण सत्यनारायणाची पूजा ही आपल्याला प्रामाणिकपणा, कृतज्ञता शिकवण्याचा एक भाग आहे. घरात वर्षातून एकदा तरी सत्यनारायणाची पूजा करावी. ती देवासाठी नाही, ती स्वतःसाठी, आपल्या संस्कारासाठी.